प्रेमात वेडी होतात आणि काही ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी नवीन अशाच प्रकारे व्हिडिओ आणल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यावर पोहोचेल। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करतात मित्रांनो, जसं की आपला बीटमार्क, शेक इफेक्ट, फोटो, PNGs वगैरे सर्व का आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम असं छान वगैरे बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे कपलची फोटो आहे मित्रांनो, कपलची फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जायचं अशा प्रकारे जिथं पण आपला डबल बीट येत नाही तिथपर्यंत याचं फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर परत 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटोला प्रेस करायचं, मग खालच्या बोला सेट करायचं। मग मित्रांनो सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो दिसून जाईल खालच्या बॅकग्राऊंडला। मग आपला अशा प्रकारे यायचं डबल बीटच्या 6.1 बीटला यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं, मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून सेट करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं, फोटो लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं असं प्रकारे फोटोला ॲड करायचं। सेकंड बीटला जायचं, फोटोला ओढून घ्यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करताय मित्रांनो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण जे का बाकीचे फोटो आहेत ते सर्व काही फोटोमध्ये अशाच प्रकारे सेट करून घ्या मित्रांनो। ओके तर मित्रांनो मी अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मग आपल्या इथे 3 ग्रुप दिसतील मित्रांनो, अशा प्रकारे 4 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या अशा प्रकारे राईट साईडला प्रेस करायचं मित्रांनो। मग आपला फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं, मग आपला अशा प्रकारे ग्रुपला प्रेस करायचं, मग आपला वरच्या बाजूला ठेवायचं। मग आपला अशा प्रकारे प्रेस करायचं, ग्रुप वरच्या बाजूला ठेवायचं। जे का ग्रुपला असतं त्याला आपण प्रेस करायचं, मग आपला अशा प्रकारे वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो, जसं की खाली जात आहे मित्रांनो। अशा प्रकारे वरच्या बाजूला ठेवल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप दिसतील मित्रांनो, मध्ये ग्रुप दिसतील, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं। मग मित्रांनो ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग मध्ये अशा प्रकारे फोटो दिसतील मित्रांनो। मग आपले जे खालचे फोटो आहे त्या खालच्या फोटोला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे जे काही खाली बॅकग्राऊंडला फोटो यूज केले त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर प्रेस करायचं, खालच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो, सर्व फोटोच्या खालच्या बाजूला। मग आपलं फोटोवरती क्लिक करायचं, मोन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता। जसं आपण मी सेट करतो त्या स्टेपमध्ये सेट करून घ्या मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग वरच्या बाजूला 2 ग्रुप दिसेल, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे का तुमचे फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचं। मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करायचं, मग आपला फोटोवरती क्लिक करून मोन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे लहान मोठे करून त्याच स्टेपमध्ये तुम्ही मग सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मग बॅक यायचं, मग आपलं खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे खालची फोटो त्याला डिलीट करायचं। मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, ह्याच फोटोला ॲड करायचं। मग आपलं लास्ट म्हणून ओढून घ्यायचं। मग ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मोन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करतो त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। जर तुम्हाला अशा प्रकारे लहान मोठी दिसत असेल मग आपलं अशा प्रकारे बीटला यायचं। बीटला आल्यानंतर फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर ज्या खालच्या ग्रुपचं पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो इथं पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सेकंड ग्रुप दिसेल मित्रांनो। सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग केल्यानंतर जे खालचे फोटो आहेत खालच्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या वेळेला सेट करायचं मित्रांनो।
सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी मोठी करताय त्याच स्टेपमध्ये मोठी करून घ्या, जसं मी केलं त्याच स्टेपमध्ये. ओके, मग आपलं वरचं ग्रुप दिसेल. मग वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे खालचे फोटो आहे फोटोला डिलीट करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. नंतर मग आपलं लास्टमधून ओढून घ्यायचं, ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. फोटोवरती क्लिक करून मूव्ह ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता त्या स्टेपमध्ये लहान मोठी करून सेट करून घ्या मित्रांनो. जे आणखीन आपले खालचे ग्रुप आहे, खालच्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे का फोटो आहे हा फोटोला डिलीट करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं, लास्टमध्ये ओढून घ्यायचं. मित्रांनो ओढून घेतल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव्ह ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं. मोठी करून घेतल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का बाकीचे 2 ग्रुप आहेत मित्रांनो उरलेले, ते दोन्ही ग्रुपला ॲडिट करून घ्या मित्रांनो तुम्ही. ओके, मग मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे ऑफ आहे, जे का प्रेसेट वगैरे ऑफ आहे त्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे ऑन करून घ्यायचा. ऑन केल्यानंतर जे का वर ग्रुप्स ऑफ आहे त्याला आपण ऑन करून घ्यायचं. जसं मी डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन केला त्या स्टेपमध्ये ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर म्हणजे खालची फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपलं अशा काय बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का कपलची फोटो जे खालचे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा सेकंड फोटो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का आपण आता बॅकग्राऊंडला जे का ग्रुपच्या खालचे फोटो वगैरे ॲड केलेला आहे, जे का डबल बीटच्या पुढचे फोटो जे का खालचे बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो जे का खाली सॅच्युरेशन व्हायब्रेशनचं का इफेक्ट आहे त्या इफेक्टला ऑन करून घ्यायचं मित्रांनो. ऑनवरती केल्यानंतर मित्रांनो मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे बाकीचे फोटो त्या सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आणखीन आपला 3rd फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रकार 4 नंबरची फोटो दिसेल मित्रांनो. 4 नंबरच्या फोटोवरती पण क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. मग आपला सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, अशा प्रकारे सॉन्गला ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे काय व्हिडिओ एडिट करून दिला मित्रांनो. व्हिडिओला ॲड करून घेतल्यानंतर मग व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो प्रकारे सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल, MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल मित्रांनो. जे का खालचा व्हिडिओ मित्रांनो त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ पण एकदम रेडी झालेला मित्रांनो, एकदम स्टेप बाय स्टेप रेडी झालेला मित्रांनो. मग आपलं एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तो पण आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.